आजचं देवाचं वचन परमेश्वर तुमच्या जीवनात आनंद देणार. परमेश्वर तुमच्या जीवनात आनंद देणार. म्हणजे आपल्या जीवनात ना आनंदासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आपण नाही ना आपल्या जीवनात आनंदच राहावं म्हणतो. कधी पण संकट राहावं, आपल्या जीवनात समस्या राहावं आपण कधी पण विचार करणार नाही. पण आपल्या जीवनात आनंदच राहावं असं ना आपल्या मनात राहत असतं. तुमच्या जीवनातच नाही, तुमच्या कुटुंबामध्ये पण तुम्ही आनंदच राहावं असं तुमच्या कुटुंबात तुमच्या मनामध्ये नेहमी राहत असतात. आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी पण आहे ना नेहमी विचार करत असतात की आपल्या कुटुंबामध्ये एक आनंद आणि शांती आणि समाधान राहावं म्हणून. काही लोकांनी ना घरात शांती राहण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात या जगात. अनेक प्रयत्नाच्या द्वारे घरात शांती राहावं म्हणून आहे ना प्रयत्न करतात. तरी पण त्यांना ना शांती मिळतच नाही. किंवा जीवनात पण शांती राहावं, समाधान राहावं, आनंद राहावं म्हणून आहे ना काही लोकांनी प्रयत्न करतात. पण तेवढं त्यांना आनंद मिळणार नाही. जगात कोणी पण आनंद देऊ शकत नाही, शांती देऊ शकत नाही, समाधान तर देऊ शकत नाही. पण परमेश्वर म्हटलं ना की ना आज परमेश्वर तुमच्या जीवनात आनंद देणार म्हणलं. आज मी तुमच्या जीवनात आनंद देणार. आज मी तुमच्या जीवनात आनंद देणार. आजच्यापासून आहे ना जीवनभर तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबामध्ये आनंद, शांती आणि समाधान राहणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात जेव्हा परमेश्वराकडे आलेल्या लोकांच्या जीवनात आहे ना शांती राहायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने ना मला दिलेल्या वचनानुसार आहे ना जेव्हा पाहतो की ना प्रत्येकाच्या जीवनात आहे ना आनंदाची गरज आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये शांतीची गरज आहे. देवाची वचन जेव्हा पाहत असताना रोमकरास पत्र 15वा अध्याय आणि 13 वचन. आता आशेचे देव तुम्हास विश्वास धरण्यात हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. हालेलुया. म्हणजे देवाची वचन आपल्याला स्पष्ट न इथं याप्रमाणे शिकवतात की परमेश्वर विश्वास धरणाऱ्यांना म्हणलं इथं. विश्वास धरणाऱ्यांना म्हणजे ज्या व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, ज्या व्यक्तींना परमेश्वरावर विश्वास आहे, त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराने आनंदाने शांती समाधान देणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतात की ना आपल्याला देवावर विश्वास पाहिजे. आपल्याला पहिल्यांदा ना आपण देवावर, आपण शांतीसाठी ना अनेक गोष्टीवर विश्वास ठेवतो. आपल्याला शांती मिळावं म्हणून आणि अनेक लोकांनी अनेक वस्तूवर विश्वास ठेवतात. पण परमेश्वर म्हणलं ना की तुम्ही देवावर विश्वास ठेवलं तर आहे ना, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं तर तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि आनंद येणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वरावर पहिला आपल्याला काय पाहिजे म्हणलं, परमेश्वरांनी आनंद मिळण्यासाठी विश्वास पाहिजे, शांती मिळण्यासाठी विश्वास पाहिजे. म्हणजे कोणावर विश्वास? परमेश्वरावर विश्वास. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही सर्वजण विश्वास ठेवा म्हणलं परमेश्वराने. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवलं तर तुम्हाला तुमच्या जीवनात आहे ना शांती मिळतं, आनंद मिळतं, समाधान मिळू शकतं. आज आहे ना अनेक लोकांनी ना शांती, माझं मन आहे ना समाधान नाही, माझं मनात शांती नाही, माझं मनात आनंद येत नाही म्हणून माझ्या जीवनात अनेक लोकांनी वाईट मार्ग उघडतात. वाईट मार्ग उघडून माझं डोकं दुखालं, माझं मन बरोबर नाही आता म्हणून आहे ना मद्यसेवन करण्यासाठी आकर्षित होतं. म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीवर विश्वास आहे? मद्यसेवन केल्यावर मी शांतीने राहतो असं समजून घेणार. पण तुम्ही जोपर्यंत मद्यसेवन करून आहे ना तुम्ही ना राहणार आहे तोपर्यंतच तुम्ही ना निवांत राहू शकतात. नंतर ना दुसऱ्या दिवशी आहे ना परत नेहमीप्रमाणे तुमच्या समस्या तुमच्या सोबतच राहणार आहे. हालेलुया.
अनेक लोकांच्या जीवनात आनंद नाही म्हणून, शांती नाही म्हणून, समाधान नाही म्हणून काय करतं, जीवन आत्महत्या करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. अपाय करून घेणं शरीराला. तुम्ही जेव्हा ना हे सर्व गोष्टी शांतीसाठी ना तुम्ही ना प्रयत्न कराल, तुम्हाला शांती नाही म्हणून तुम्ही ह्या विषयावर प्रयत्न करत असतात. जेव्हा तुम्ही ना आत्मा म्हणजे आत्म्याला तेव्हा तुम्ही हत्या केल्यावर तुमचं आत्मा जेव्हा ना नरकात गेल्यावर आहे ना, नरक महाभयंकर मध्ये आहे. नरक एक साधारण विषय नाही, नरक महाभयंकर आहे. ते अग्निगंधकामध्ये आहे ना, तुम्ही जेव्हा पडून आहे ना तेव्हा त्या अग्निगंधकामध्ये वाहत राहणार आहे. तेव्हा त्याच्यात तेव्हा तुम्हाला किती समाधान राहणार, जेव्हा तुम्हाला किती त्रास होणार, हे तुम्ही जेव्हा विचार केल्यावर जेव्हा नरकात जाण्यापेक्षा तेव्हा परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवून जेव्हा परमेश्वराला तुम्ही प्रार्थना केल्यावर परमेश्वराकडून तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान मिळणार आहे. हालेलुया. म्हणून अनेक लोकांनी ना आनंदासाठी लय प्रयत्न करत असतात. लग्न करून घेतलेल्या लोकांनी पण आहे ना त्यांच्या जीवनात लग्न झालं, लग्नाचे आनंद आहे त्यांच्या जीवनात, पण मुलं झालं नाही म्हणून पण आहे ना त्यांना थोडाफार आहे ना समाधान राहत नाही त्यांच्या जीवनात. मुलं झालं नाही, लग्न होऊन 1 वर्ष झालं, लग्न झालं, तुमचं सूनला अजून मुलं होत नाही का, तुमचं मुलीला अजून संतान होत नाही का, तुमचं मुलाला अजून संतान होत नाही का, तुम्ही डॉक्टरला दाखवा, कोणाला तर दाखवा. म्हणून आहे ना आपल्या घरी येऊन बोलल्यावर तेव्हा आपले ना मन आहे ना असमाधानामध्ये जातात. लग्नाचे जे आनंद असतात ना ते थांबल्या आणि असमाधान राहणार. परमेश्वर म्हटलं इथं क्लेरेशन मध्ये स्पष्ट म्हणतात की परमेश्वरांनी तुम्ही जेव्हा ना परमेश्वरावर विश्वास ठेवल्यावर, परमेश्वरावर तुम्ही जेव्हा विश्वास ठेवणार तेव्हा तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये आनंद होणार आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन जेव्हा पाहतो नीतिसूत्रेमध्ये ना 18 अध्याय 22 वचन जेव्हा पाहिल्यावर, ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. हालेलुया. म्हणजे इथं क्लिअर म्हटलं परमेश्वराचे वचन, ज्याला गृहिणी लाभते. हालेलुया. म्हणून आहे ना अनेक लोकांनी ना घरामध्ये असमाधान राहून आहे ना नेहमी भांडण करत असतात, नेहमी भांडण करत असतात. आज नवरा बायकोमध्ये ना भांडणं कशासाठी होतात म्हणलं तर एकमेकावर विश्वास नाही, पहिल्यांदा त्यांच्या एकमेकावर प्रेम पण राहत नाही आणि एकमेकांमध्ये समाधान राहत नाही. एकमेकांच्या शब्दाला शब्द देऊन, एक शब्द दिला की दुसऱ्या शब्दाला शब्द देऊन आहे ना कुटुंबामध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये आहे ना अनेक वेळा ना भांडण्याची ना कारण होतं. जेव्हा तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडण होतं तेव्हा सैतान असत असतं, आनंद होत असतं त्याला सैतानाला. पण कशाला होतं नवरा बायकोची? पण परमेश्वराची वचन आहेत ना आपल्या नीतिसूत्रे 18 आणि 22 मध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, उत्तम लाभ घडतो. म्हणजे जेव्हा परमेश्वराची वचन म्हणलं, ज्याला बायको मिळालं त्यांना काय मिळालं सारखं, एक छान लाभ. परमेश्वर काय म्हणतात आपल्याला की ना ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ मिळालेला आहे. हालेलुया. म्हणजे ज्या पुरुषाला बायको मिळालं त्याला त्याच्यासोबत लाभ मिळालेला आहे. ज्याला ना ज्या स्त्रीला ना म्हणजे नवरा मिळाला त्याला लाभ मिळाला. लाभ म्हणजे ना एकटा होतं त्याच्या जीवनात बायको आशीर्वाद घेऊन आलेला आहे. हालेलुया. एकटं स्त्री असताना ना ज्यांना नवरा मिळाला त्यांच्या जीवनात काय मिळालं, आशीर्वाद. हालेलुया. आशीर्वाद. पण आशीर्वाद असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला ना आपण जेव्हा ना लग्न करून घेतो, स्त्री समजा एखादं पुरुषला लग्न करून घेतलं म्हणजे नवरा म्हणून लग्न करून घेतलं, नवरा म्हणून स्वीकारलं, जीवनभर आहे ना मी त्यांच्यासोबतच राहतो म्हणून आहे ना
हातात आत घालून आहे ना, जेव्हा देवासमोर आहे ना आपण आहे ना शपथ घेऊन म्हणतो की मी जीवनभर शेवटभर मी तुझ्यासोबतच राहतो म्हणून आहे ना, जेव्हा बोलून परमेश्वराच्या वचनानुसार जेव्हा देवाचा गौरव करतो, पण जीवनभर नाही, 2 महिना पण राहत नाही. एक जण 1 महिना पण राहत नाही काही लोकांनी, की ना नंतर ना समस्या चालू झालं. म्हणून परमेश्वर म्हणतात की ना आपल्याला नवरा बायकोमध्ये ना ज्या स्त्री परमेश्वरावर विश्वास ठेवलं, ज्या पुरुष परमेश्वरावर विश्वास ठेवलं, त्यांच्या जीवनात मी तुमचं लग्नाची आनंद घेऊन येणारा परमेश्वर मीच आहे म्हणलं. हालेलुया. तुमच्या जीवनात लग्नाचे आनंद. आज अनेक लोकांनी सांगितलं मला, माझ्याकडून आहे ना अनेक लोकांनी प्रार्थना करून घेत असतात, लग्न झाल्यावर माझ्याकडे येऊन प्रार्थना करून घेत असतात. पण परमेश्वराच्या वचनानुसार अनेक लोकांनी म्हणतात लग्न झालं पासर, पण आता यांच्या जीवनात आनंद होणार आहे म्हणलं तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आनंद मिळणार आहे. हालेलुया. चांगलं संतान झाल्यावर आनंदच राहणार आहे त्यांच्या जीवनात. बाळ आल्यावर काय होणार आहे? आनंद. मग बाळ येण्यासाठी उशीर झाल्यावर आनंद नाही. अनेक विचार येत असतात, अनेक समस्या येत असतात. म्हणून परमेश्वराने म्हटलं की ना आपल्या जीवनात आनंद घेऊन येणारा देव तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आनंद घेऊन येणारा परमेश्वर म्हटलं. परमेश्वराने ना नीतिसूत्रेमध्ये जेव्हा आपण पाहतो 19:14 घर व धन ही वडिलापासून मिळालेला दयाभाग होतं, सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. घर आणि धन आई वडील देत असतात. आई वडिलांनी ना घर देऊ शकतात, आई वडिलांनी धन पण देऊ शकतात, सर्व मिळतात आई वडिलाकडून. पण परमेश्वर काय करणार? आपल्याला सुज्ञ पती, सुज्ञ पत्नी मिळू शकतात. म्हणजे चांगलं ना मुलगी मिळायला पाहिजे, चांगलं बायको मिळायला पाहिजे म्हणलं तर आहे ना ते परमेश्वरच देऊ शकतात. परमेश्वरच ना तुमच्या जीवनात चांगला मुलगी आणू शकतात, चांगला मुलगा पण आणू शकतात. परमेश्वराने परमेश्वर देणार म्हणलं तर ज्या दिवशी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून जेव्हा परमेश्वराला जेव्हा प्रार्थना करतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विश्वास ठेवून प्रार्थना केल्यावर परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चांगला बायको घेऊन येणार आहे, चांगला नवरा घेऊन येणार आहे. म्हणून परमेश्वराची वचन आहे ना म्हटल्याप्रमाणे नीतिसूत्र 31:10 सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? त्याची मोल मोत्याहून अधिक आहे. हालेलुया. म्हणजे जेव्हा आपण पाहतो, पहा कोणाला प्राप्त होणार सद्गुणी स्त्री? ज्या व्यक्ती परमेश्वराला प्रार्थना करतात, ज्या व्यक्ती परमेश्वराला विनंती करतात, त्यांना काय मिळणार आहे म्हणलं? सद्गुणी स्त्री मिळणार आहे. तेव्हा त्यांना सद्गुणी स्त्री मिळाल्यावर त्याची ना म्हणजे परमेश्वरा म्हणलं त्या स्त्री कसं आहे म्हणलं तर मोत्यापेक्षा मोलवान आहे. हालेलुया. अनेक लोकांनी प्रेमाने बोलतात बायकोला माझं मोती, माझं गोड म्हणतात त्यांनी. काही लोकांनी माझं गोड, माझं मोती म्हणून आहे ना काही काही लोकांनी जवळ घेतात. परमेश्वराची वचन क्लिअर सांगितलं इथं. काय म्हणतात? कोणाला मिळणार आहे म्हणलं त्यांनी? ज्या व्यक्ती प्रार्थना केली, ज्या व्यक्ती परमेश्वरावर विश्वास आहे, ज्या व्यक्ती परमेश्वराला मागितलं त्यांना चांगलं बायको मिळणार आहे, चांगला नवरा मिळणार आहे. म्हणून पहिला प्रार्थना करा. आता काही लोकांनी सांगितलं मला, पास्टर ठीक आहे आता लग्नाच्या अगोदर आहे ना मला माहीत नव्हतं, मग आता आम्ही लग्न झालं तर काय करू? असं काही लोकांनी मला विचारलं होतं. पण परमेश्वर म्हटलं तुम्ही ज्यानं लग्न न झालं त्यांनी प्रार्थना केलं ना, तसा तुम्ही आता असलेल्या व्यक्तीविषयी प्रार्थना करा, त्याचे जीवन परमेश्वराने बदल करणार आहे. हालेलुया. आजपर्यंत तुम्हाला ना त्या व्यक्तीकडून आहे ना समाधान झालं नसेल, त्या व्यक्ती तुमच्यावर प्रेम केलं नसेल, तुम्हाला ना त्या स्त्री तुम्हाला प्रेम केलं नसेल, पण परमेश्वर म्हणतात तुमचा विश्वासाच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमचं नवरा बदलणार आहे, तुमच्या विश्वासाच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमचं बायको पण बदलून तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे म्हणलं परमेश्वर.
हालेलुया. म्हणजे परमेश्वराचे उद्देश काय म्हणलं तर आहे ना, नवरा बायकोमध्ये समाधान आणि कुटुंबामध्ये पण समाधान राहिलं पाहिजे. परमेश्वर देणारे, कोण देणार म्हणलं तर परमेश्वरच देणार. अजून कोण देणार नाही या जगात. जगात कोण देणार नाही. म्हणून आहे ना, आपण तरुणपणात आल्यावर आपण आल्यावर आपल्या जीवनात आनंद काय म्हणलं तर आहे ना, ज्यांना सर्वात छान आनंद लग्न झाल्यावर पण आनंद होतात आणि ना लेकरं झाल्यावर संतान झाल्यावर पण आनंद होतात. त्याला पण मला पण एक कुटुंब आहे म्हणून पण आनंद होत असतात. हे परमेश्वरांनी ना या ख्रिसमसच्या शुभ संदर्भामध्ये परमेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या ना जीवनात आनंद देणार आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने ना या ख्रिसमस आहे ना तुमच्या जीवनात एक आनंद घेऊन येणार. तुम्ही आजपर्यंत आहे ना तुम्हाला ना आनंद नव्हतं, तुम्हाला तुमच्या घरात शांती नव्हतं, तुम्ही आनंद नसताना अनेक ख्रिसमस केलं, तुम्ही आनंद नसताना तुम्ही अनेक तुमच्या कुटुंबात आहे ना आनंद नव्हतं, शांती नव्हतं, अनेक ख्रिसमस केलं. पण आत्ता चालू तुमच्या जीवनात या ख्रिसमस आहे ना तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आनंद घेऊन येणार आहे. हालेलुया. ख्रिसमसच्या द्वारे तुमचं जीवन आनंदामध्ये बदलणार आहे. या ख्रिसमसच्या द्वारे तुमच्या कुटुंबामध्ये एक आनंदाची वातावरण तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही नोकरी नाही म्हणून आहे ना आजपर्यंत तुम्ही ना निराश होतं, पण येशू ख्रिस्ताने म्हणलं तुम्हाला नोकरी देऊन तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार म्हणलं. हा ख्रिसमस आहे ना तुमच्या जीवनात आनंद. तुम्ही आजपर्यंत आहे ना एखादा रोगामध्ये राहिला असेल, तुम्हाला ते रोग आहे ना तुम्हाला अनेक दिवस त्या बेडवर टाकलं, पण येशू ख्रिस्त नावात तुम्ही आज वचन ऐकणारा प्रत्येक ज्या व्यक्ती रोगामध्ये आहे, ज्या व्यक्ती बेडवर आहे, त्या व्यक्तीला सांगतात परमेश्वर आत्ताच तू बरं होऊ नये ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला आनंद मिळणार आहे म्हणलं. तू आनंदात उड्या मारणार आज. हालेलुया. म्हणजे ख्रिसमस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येत आहे, तुमच्या जीवनात आनंद घेऊन येत आहे. म्हणून तुम्ही ना सांगा, माझ्या जीवनात ख्रिसमस आनंद घेऊन आलेला आहे. माझ्या कुटुंबामध्ये ख्रिसमस आनंद आणि शांती घेऊन येत आहे. परमेश्वराची आनंद, परमेश्वराची शांती, परमेश्वराची समाधान माझ्या जीवनात माझ्या कुटुंबामध्ये नेहमी राहणार. आपण सर्वजण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमाने गौरव करतो. तुझ्या वचनानुसार बाप्पा तुझ्या लेकरांच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शांती, समाधान आणि आनंदाने भर म्हणून मी तुला विनंती करतो. हा ख्रिसमस येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आनंदामध्ये बदल होऊ दे, आनंदामध्ये बदल होऊ दे. येशू ख्रिस्त नावामध्ये ख्रिसमस आनंदात 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 बदलून बापा आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नवीन वर्षाच्या ख्रिसमस, नवीन वर्ष बापा आनंदामध्ये बदल करून, जुनं ते होऊन गेलेलं आहे, आता सर्व आनंदामध्ये, समाधानामध्ये, शांतीमध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर. म्हणून बापा तुझ्या कृपेच्या द्वारे, दयेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर, अभिषेक कर. म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.